नमस्कार. आज आपण खपली गव्हापासून शेवया बनवलेल्या आहेत. या 10 किलोच्या प्रमाणात आहेत आणि अगदी वर्षभर टिकतात. यावर्षी मला खपली गहू मिळालेला आहे, त्यापासून मी शेवया बनवलेल्या आहेत. तुम्हाला जर खपली गहू नाही मिळालं तर तुम्ही जुन्या गव्हापासूनही बनवू शकता. मॅगी नूडल्स खाण्यापेक्षा गव्हाच्या शेवया केव्हाही उत्तम, कमी वेळात बनणारा पदार्थ, रुचकर आणि पौष्टिक. खपली गहू हा अतिशय पौष्टिक असतो. त्यामध्ये ग्लुटेनचे प्रमाण कमी असते. मधुमेह नियंत्रण, वजन कमी करणे, हृदयाचे आरोग्य सुधारणे, त्याचप्रमाणे पचनशक्ती वाढवण्यासाठी खपली गहू अतिशय फायदेशीर आहे. यात फायबर, खनिजे आणि प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने साध्या गव्हापेक्षा अत्यंत फायदेशीर आहे. मी वडूज येथील श्री समर्थ शेवया केंद्र येथे आलेले आहे. हे शेवया केंद्र गेले 30 वर्षापासून आहे. इथे फक्त गहू घेऊन जायचे. गहू भिजवायची गरज नाही किंवा सोजी काढायची गरज नाही किंवा कांडायची गरज नाही. शेवयांची पूर्ण प्रोसेस इथे केली जाते. आज मी समर्थ सेवा केंद्र वडूज येथे शेवया बनवायला आलेले आहे आणि आज आपण खपली गव्हापासून शेवया बनवणार आहोत. तर शेवयांची पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गेल्या 30 वर्षापासून प्रामाणिकपणा आणि शुद्धतेची परंपरा श्री तुळशीदास खडके आणि सुमन खडके या दाम्पत्यांनी सांभाळली आहे आणि हा व्यवसायाचा डोलारा विश्वासपूर्वक सांभाळला आहे. प्रामाणिकपणा आणि शुद्धता, त्याचप्रमाणे स्वच्छतेची काळजी घेतली जाते. गेल्या अनेक वर्षात मी गावी गेले की यांच्याकडूनच शेवया बनवून घेते. वर्ष काय अगदी 2 वर्ष टिकतात, फक्त त्याला ऊन लावायचं. तर इथे प्रोसेस पहा, सर्व मशीनने केली जाते. त्यामुळे 10 किलोच्या शेवयासुद्धा अगदी 40 ते 45 मिनिटात तयार होतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे 7.5 किलो खपली गहू आणलेले आहेत. पहा, अशा प्रकारे खपली गहू असतात. लांब असतात, नाजूक असतात आणि अगदी ब्राऊन कलरचे असतात, म्हणजे डार्क तपकिरी कलर असतो. आणि 1.5 किलो गव्हाचा रवा घेतलेला आहे. हे गहू मी निवडून स्वच्छ करून आणलेले आहेत. आता गहू आणल्यानंतर याला पहा, 1 ते 1.5 ग्लास पाणी लावून ओलावलं जातं, म्हणजे गहू हे ओले केले जातात. आपल्याला आदल्या दिवशी गहू भिजवायची गरज नाही. म्हणजे अगदी तुम्ही गहू विकत घेतले ना तर 2 तासात शेवया बनवून घरी येऊ शकता. आणि मग अशा प्रकारे मशीनमध्ये काढलं जातं. प्रोसेस खूप पटापट होते, फार वेळ लागत नाही. 6 ते 7 वेळा गहू पुन्हा मशीनमध्ये टाकून काढले जातात, म्हणजे सडले जातात. त्याची साल पूर्णपणे निघते. साधे गहू आणि खपली गहू दोन्हीची साल काढलेली आहे पहा. पण खपली गहू आहेत हे लालसर दिसतात, हेच ओरिजिनल आहेत. आणि साध्या गव्हाच्या शेवया थोडे सफेद असतात आणि खपली गव्हाच्या शेवया अगदी लालसर असतात. अशा प्रकारे आपले गहू काढून झालेले आहेत. आता पुढची प्रोसेस आहे गव्हापासून सोजी तयार करणे. तर काढलेले गहू चक्कीमध्ये टाकलेले आहेत. चक्कीमध्ये गव्हापासून सोजी काढली जाते, म्हणजे काही प्रमाणात गव्हाचं पीठ आणि काही प्रमाणात रवा. तर अशा प्रकारे पहा, गव्हापासून सोजी तयार केलेली आहे. या पुढील प्रोसेस म्हणजे हे पीठ चाळून घेणे, म्हणजे जो कोंडा असतो तो कोंडा एका साईडला करणे. आणि काही सेकंदातच पहा, आपलं रवा आणि पीठ एका साईडला झालेलं आहे आणि कोंडा एका साईडला झालेला आहे. म्हणजे ही प्रोसेस अगदी पटापट केली जाते. आता आपलं शेवया बनवण्यासाठी जे तयार पीठ पाहिजे, म्हणजे सोजी पाहिजे, तर ती तयार झालेली आहे. आता यामध्ये फक्त तुम्ही अशाही शेवया बनवू शकता, पण अशाच जर शेवया केल्या तर त्या शेवया बनवताना विरघळतात, म्हणून त्यामध्ये काही प्रमाणात रवा टाकावा लागतो. तरी ते 7.5 किलोला 1.5 किलो रवा आपण टाकलेला आहे. रवा घेताना बारीक रवा घ्यायचा असतो. या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर मिश्रणे हाताने कालवून घेतलं, म्हणजे मीठ सर्वत्र लागेल. मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुढील प्रोसेस म्हणजे शेवयासाठी पीठ मळणे. आता पीठ मळताना हाताचा वापर न करता एका कंटेनरमध्ये टाकलं जातं आणि कंटेनरच्या वरतीच नळ आहे आणि त्या नळाद्वारे डायरेक्ट पाणी घेतलं जातं. पाणी हे ॲक्वाचं असतं, म्हणजे इथे शुद्धतेची आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाते. जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी यामध्ये घेतल्यानंतर या कंटेनरमध्येच पीठ मळलं जातं. ही प्रोसेस अगदी ना पटापट होते. म्हणजे तुम्ही 10 किलोचे गहू घेऊन गेलात ना तर 1 ते 1.5 तासात तुम्ही घरी शेवया घेऊन जाता. एवढी प्रोसेस पटापट असते. फक्त गर्दी असेल तर तुम्हाला इथे
गहू ठेवून जावे लागतात. ते सुद्धा तुमचेच गहू आणि तुमच्याच गव्हापासून शेवया केल्या जातात. ते कशा ते पुढे मी सांगणार आहे. तर पहा, अशा प्रकारे जे मूठ दाबली तर गोळा झाला पाहिजे अशा प्रकारे पीठ मळलेलं आहे. शेवया बनवण्यासाठी पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता यापासून लगेचच शेवया बनवल्या जातात. म्हणजे यांच्याकडे 2 मशीन आहेत. ॲट अ टाईम 2 मशीनवरती काम केलं जातं. आता हे जे पीठ आहे ते लगेचच दुसऱ्या मशीनमध्ये टाकलं जातं आहे आणि शेवया तयार केल्या जात आहेत. शेवया तयार करताना पहा, अशा प्रकारे काठीच्या साह्याने, म्हणजे छोटीशी काठी आणि त्या काठीच्या साह्याने पीठ हे दाबलं जातं आणि लगेचच खाली मशीनमधून शेवया पडत आहेत. मशीनमधून शेवया पडत असतानाच मशीनच्या मागे फॅन आहे आणि फॅनने शेवया सुकत खाली पडतात, म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत. मी ही कुतूहल म्हणून थोडंसं करून पाहिलं. तर अशा प्रकारे पूर्णपणे शेवया झाल्यानंतर हाताने तोडल्या जातात आणि रस्स्या बांधून ठेवलेल्या आहेत तिथे सुकवल्या जातात. आणि जिथे शेवया सुकवल्या आहेत तिथे सुद्धा 2 ते 3 फॅन लावलेले असतात. त्यामुळे शेवया लवकर सुकतात. ज्यावेळी खूप गर्दी असते किंवा सीझन असतो त्यावेळी चौखडके आपल्या मदतीसाठी मदतनीस घेतात. अर्धा ते पाऊण तास सुकवल्यानंतर आपल्या शेवया पिशवीमध्ये भरण्यासाठी रेडी होतात. आता पहा, इथे खूप गर्दी असते आणि खूप जणांच्या शेवया असतात. तर ते ओळखायच्या कशा? तर ज्यांच्या शेवया आहेत, म्हणजे ज्या पिशवीमधून गहू घेतलेले आहेत ती पिशवी त्या शेवयांच्या खाली टाकली जाते. त्याचप्रमाणे 2 वेगवेगळ्या शेवयांच्या मध्ये एक रस्सी ठेवली जाते. त्यामुळे खात्रीशीररित्या ज्यांचे गहू आहेत त्या गव्हापासूनच त्या शेवया केल्या जातात आणि त्याच पिशवीत टाकल्या जातात. शिवाय पिशवीवरती नाव आणि किती किलो आहे हे सुद्धा लिहिलं जातं. जिथे शेवया सुकट टाकलेल्या आहेत त्याच्या खाली सुद्धा ताडपदरी किंवा अशा प्रकारे कापड टाकलं जातं, जेणेकरून धूळ लागणार नाही, स्वच्छता राखली जाईल. तर माझ्या शेवयाही छान प्रकारे सुकलेल्या आहेत आणि ज्या शेवया थोड्याशा लालसर आहेत, कारण खपली गव्हापासून बनवलेल्या शेवया ह्या लालसरच असतात. तर अशा प्रकारे शेवया सुकल्यानंतर चौखडके व्यवस्थितपणे कट करून पिशवीमध्ये भरून देतात आणि पिशवीमध्ये भरून दिल्यानंतर घरी आल्यानंतर 1 तासभर उन्हामध्ये पसरून शेवया ठेवायच्या. तुम्ही जर तशाच शेवया ठेवल्या तर त्या थोड्याशा ओलसर असतात आणि त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. म्हणून अगदी कडकडीत उन्हात 1 तासभर सुकवल्या तरी चालतात. किंवा रात्री जर तुम्ही आणल्या तर फॅन खाली सुकवा आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात सुकवा, म्हणजे ह्या शेवया दीर्घकाळ टिकतात. आणि जेव्हा हवं त्यावेळी अगदी 10 मिनिट, जेव्हा हवं त्यावेळी पौष्टिक असा 10 मिनिटात शेवयांचा कोणताही प्रकार तयार होतो. खाण्यासाठी तर पौष्टिक असतातच, शिवाय चवीलाही उत्तम लागतात हायजेनिकरित्या केल्यामुळे आणि त्यात कोणताही प्रिझर्वेटिव्ह पदार्थ न टाकल्यामुळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर आपण अशा प्रकारे 1 दिवस उन्हामध्ये ह्या शेवया सुकवलेल्या आहेत आणि आता ह्या गोळा केलेल्या आहेत. तर हवाबंद डब्यामध्ये वर्षभर टिकतात. व्यवस्थितपणे भरून ठेवायचं. फक्त 1 दिवस तरी याला व्यवस्थितपणे ऊन द्यायचं. तर आवडली ना खपली गव्हाच्या शेवयांची रेसिपी? जर आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा. अतिशय पौष्टिक प्रकार आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.